मधल्या वेळेत खाण्यासाठी काहीतरी चटपटीत स्नॅक्स बनवायचे पण मैद्याचे नको, तर मग ही रेसिपी तुमच्यासाठीच। आज आपण रव्यापासून एकदम कुरकुरीत आणि एकदम चटपटीत तिखटवाले काजूच्या आकाराचे किंवा चंद्रकोर आकाराचे स्नॅक्स बनवणार आहोत, तेही एकदम सोप्या पद्धतीने, कमी खर्चात। म्हणजे 1 कप रव्यापासून म्हटलं तरी चालेल। 1 कप रव्यापासून आपण एवढे ताटभर स्नॅक्स बनवणार आहोत। किती क्रिस्पी होतात हे तुम्ही पाहू शकाल आणि चवीला तर एकदम चटपटीत लागतात, कारण आपण यात एक सिक्रेट जिन्नस घालणार आहोत। नमस्कार, मी अमृता, कणे कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर हे स्नॅक्स बनवण्यासाठी आपल्याला 1 कप एकदम बारीकवाला रवा घ्यायचा आहे। जाड रवा असेल तर तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। त्यानंतर अर्धा कप गव्हाचं पीठ घालायचं आहे। गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदाही वापरू शकता। त्यानंतर आपल्याला यात 2 टेबलस्पून तेल कडकडीत गरम करून यात घालायचं आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा ओवा घालायचा आहे, 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचा आहे, 1.5 चमचा कसुरी मेथी घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, 1 छोटा चमचा भरून जिरे घालायचे आहे, 1/4 चमचा हळद घालायची आहे आणि आता ह्या सर्व जिन्नस आपल्याला रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। तेलाचं मोहन देखील सर्व मिश्रणाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आणि आता आपली सिक्रेट जिन्नस म्हणजे आपल्याला यात 1 चमचा शेजवान चटणी घालायची आहे। शेजवान चटणी घातल्याने या स्नॅक्सला एकदम चटपटीत टेस्ट येते। तुम्ही कधी ट्राय केली नसेल तर करून बघा, खूपच छान होतात हे स्नॅक्स। सर्व पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे चटणी आणि त्यानंतर आता कोमट पाण्यात हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, पोळीच्या कणकेसारखं हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। थोडंसं सैलसर, कारण यात रवा आहे आणि हे पीठ आपण थोडंसं रेस्टसाठी ठेवलं की हे रवा फुलतो आणि पीठ घट्ट होतं, त्यामुळे सुरुवातीला जास्त घट्ट करून घ्यायचं नाही। तसेच आता आपण यात शेजवान चटणी घातलेली आहे, पण तुमच्याकडे नसेलच किंवा तुम्हाला नाही घालायची तर मग तुम्ही ती स्किप देखील करू शकता। तसेच हे पीठ आपल्याला थोडंसं जास्त वेळ मळून घ्यायचं आहे, कारण आपण जेवढं हे छान मळू ना तेवढं हे पीठ आपलं छान सॉफ्ट होतं। टोटल 1 कप पाणी घेतलेलं होतं मी, त्यातलं आपल्याला पाऊण कपच्या आसपास पाणी लागलेलं आहे। पीठ कितपत सैलसर ठेवलं आहे हे तुम्ही पाहू शकाल। हे आता आपण 10 मिनिट रेस्टसाठी ठेवूयात, कारण यात रवा आहे, रवा व्यवस्थित फुलला पाहिजे। 10 मिनिटानंतर पीठ असं थोडंसं घट्ट होतं, हे आता आपल्याला परत थोडंसं मळून घ्यायचं आहे, छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता पोळीसाठी आपण जेवढी कणिक घेतो ना तेवढ्याच आकाराची कणिक घ्यायची आहे आणि याच्यात आपल्याला छान पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। जेवढी आपली ही पोळी पातळ राहील ना तेवढे आपले स्नॅक्स छान कुरकुरीत होतात, त्यामुळे पोळी आपल्याला पातळच लाटून घ्यायची आहे। अशा प्रकारे पोळीचा थिकनेस तुम्ही पाहू शकाल। आता ही पातळ पोळी लाटून झाली की आपल्याला डबीच्या झाकणाच्या आकाराने याला छान काजूसारखा आकार द्यायचा आहे। पण आता तुम्हाला जर असा आकार द्यायचा नसेल तर तुम्ही या पोळीला पाहिजे तसं कट करून घेऊ शकता। याला त्रिकोणी आकार देऊ शकता किंवा शंकरपाळ्यासारखा आकार देऊ शकता किंवा याच्या कटरने छोट्या छोट्या पातळ पुऱ्या कट करून घेतल्या ना तरी देखील चालतात, बरं छान दिसतात। आता हा पूर्ण 1 राऊंड कट करून झाला की परत आपल्याला कट केलेल्या जागेवरच थोडंसं वरती घेऊन मोठ्या आकाराचा शेप घेऊन असे स्नॅक्स कट करून घ्यायचे आहे। पण जर तुम्हाला एकाच साईजचे एकाच शेपमध्ये स्नॅक्स बनवायचे असेल तर मग पोळी अशी कट करून घ्यायची आहे आणि मग याला असं चंद्रकोर कट करून घ्यायचं आहे आणि परत तीच प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे, म्हणजे छान एकसारखे स्नॅक्स तयार होतात। आणि जर पटपट करायचे असेल तर मग काही छोटे काही मोठे करून आपल्याला थोडासा मोठा लहान आकार घेऊन पोळी अशी कट करून घ्यायची आहे। आणि जर तुम्हाला हा आकार द्यायला झंझट वाटत असेल तर मग डायरेक्ट याला शंकरपाळ्यासारखं कट करून घ्यायचं आहे, म्हणजे हे लवकर होतं आणि आपला वेळही वाचतो। आता ही राहिलेली पोळी आपल्याला अशीच कट करून घ्यायची आहे। आता काही पिठाचे मी स्नॅक्स बनवून घेतले, काही तळता बनवणार आहे, हे आता आपण तळून घेऊयात। हे स्नॅक्स तळण्यासाठी तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झालं की कढईत मावतील तेवढे स्नॅक्स आपल्याला घालायचे आहे, जास्तही गर्दी करायची नाही आहे। आणि हे जरी सुरुवातीला एकमेकांना चिकटलेले असतील तरी तेलात गेल्यावर हे सुट्टे होतात, त्यामुळे अगोदरच याला सेपरेट करत बसायचं नाही। आता मध्यम आचेवरती हे आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे आणि अधूनमधून याला असं हलवत राहायचं आहे, म्हणजे सगळे स्नॅक्स सगळ्या बाजूने व्यवस्थित तळले जातात। आता याला थोडासा डार्क सोनेरी कलर आला की हे आपल्याला काढून घ्यायचे आहे। किती क्रिस्पी झालेलं आहे ते आवाजावरून कळेलच तुम्हाला।
आता यातलं सर्व तेल आपल्याला निथळवून घ्यायचं आहे. त्यासाठी हे मी थोडा वेळ साईडला ठेवते आणि तेलामध्ये लगेच दुसरी बॅच ॲड करते. तेलात टाकले की हे आपल्याला थोडेसे हलवून घ्यायचे आहे, म्हणजे हे जर एकमेकांना चिकटलेले असतील तर ते सुट्टे होतात. तोवर आपल्या पहिल्या बॅचच्या स्नॅक्समधलं सर्व तेल निथळलेलं आहे आणि हे लगेच कोरडे झालेले आहेत. अजिबात तेलकट झालेले नाही आहेत खरंच, आणि किती छान कुरकुरीत झाले हे तुम्ही पाहू शकाल. रंगही खूप छान सुरेख आलेला आहे. आता सेकंड बॅच देखील आपल्याला मध्यम फ्लेमवरती व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. स्नॅक्स आपले व्यवस्थित तळले गेले की थोडेसे तेलाचे बुडबुडे देखील कमी होतात आणि थोडासा असा कुरकुरीत आवाज देखील येतो. तसेच रंग देखील लक्षात घेऊन आपल्याला स्नॅक्स काढून घ्यायचे आहे. सेकंड बॅच देखील काढून घेतलेली आहे मी आणि छान कुरकुरीत झालेले आहे. रंगही एकदम परफेक्ट आला आहे. आता राहिलेले स्नॅक्स देखील आपल्याला पहिल्यासारखेच व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. सर्व स्नॅक्स तळून झालेले आहे. हे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतले. किती कुरकुरीत झालेले आहेत हे स्नॅक्स, तुम्हाला आवाजावरून समजलंच असेल. रंगही किती परफेक्ट आलेला आहे. आकारही खूप छान दिसतोय आणि छान पुरीसारखे टम्म फुगलेले आहे. तसेच नुसते कुरकुरीतच नाही तर खुसखुशीत देखील झालेले आहेत बरं. शिवाय मैद्यापेक्षा हेल्दी देखील आहे. मधल्या वेळेत खाण्यासाठी खरंच एकदम बेस्ट आहे ते, तर नक्की करून पहा. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.